नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मल्टिपल शेअरच्या लेटेस्ट अपडेट आणि लेटेस्ट न्यूजबद्दल बोलणार आहोत. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर सगळ्यात पहिले बोलूया कीस्टोन रिअल्टर्सबद्दल. तर मित्रांनो, कीस्टोन रिअल्टर्स क्वार्टर 2 सेल्स बुकिंग राइजेस 9% टू रुपीज 763 कोटी. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, कीस्टोन रिअल्टर्स या कंपनीने आपल्या फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर 2 चे बिझनेस अपडेट डिस्क्लोज केले आहे. तर मित्रांनो, कंपनीची प्री सेल्स इयर ऑन इयर बेसिसवर 9% ने वाढून फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर 2 मध्ये आली आहे 763 कोटी रुपये, जे एका वर्षाआधी होती 700 कोटी रुपये. आणि कंपनीची सेल्स बुकिंग फायनान्शियल इयर 2026च्या पहिल्या 6 महिन्यामध्ये 40% ने वाढून 1831 कोटी रुपये आली आहे, जे एका वर्षाआधी होती 1311 कोटी रुपये. चला आता बोलूया मध्य भारत ॲग्रो प्रोडक्ट्स लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, मध्य भारत ॲग्रो प्रोडक्ट्स क्वार्टर 2 रिझल्ट रेव्हेन्यू जम्प्स 62% year on year basis to rupees 451.93 कोटी. नेट प्रॉफिट अप 120%. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, मध्य भारत ॲग्रो प्रोडक्ट लिमिटेड या कंपनीने आपल्या क्वार्टर 2 चा बिझनेस अपडेट डिस्क्लोज केला आहे. तर मित्रांनो, कंपनीचा रेव्हेन्यू इयर ऑन इयर बेसिसवर 62% ने वाढून क्वार्टर 2 मध्ये आला आहे 451.93 कोटी रुपये, जो एका वर्षाआधी होता 278.31 कोटी रुपये. तसेच कंपनीचा म्हणजे मध्य भारत ॲग्रोचा प्रॉफिट आफ्टर टॅक्स क्वार्टर 2 मध्ये आला आहे 30.46 कोटी रुपये, जो 120% पेक्षाही जास्तीने वाढला आहे इयर ऑन इयर बेसिसवर, जो एका वर्षाआधी होता 13.84 कोटी रुपये. आणि फायनान्शियल इयर 2026च्या फर्स्ट हाफमध्ये या कंपनीचा रेव्हेन्यू वाढून झाला आहे 864.66 कोटी रुपये, जो एका वर्षाआधी होता 481.98 कोटी रुपये. तसेच प्रॉफिट फॉर द पिरियड म्हणजे नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर डबलपेक्षाही जास्तीने वाढून पोहोचला आहे 58.66 कोटी रुपये, जो एका वर्षाआधी होता 25.32 कोटी रुपये. नेक्स्ट कंपनी आहे मित्रांनो अजमेरा रिअल्टी. तर मित्रांनो, अजमेरा रिअल्टी शेअर गेन आफ्टर इट रिपोर्ट हायस्ट एवर क्वार्टरली सेल्स इन सेकंड क्वार्टर. तर मित्रांनो, अजमेरा रिअल्टी या कंपनीने सुद्धा आपल्या फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर 2 चा बिझनेस अपडेट डिस्क्लोज केला आहे. तर मित्रांनो, या कंपनीची सेल्स इयर ऑन इयर बेसिसवर 184% ने वाढून 720 कोटी रुपये आली आहे, जे एका वर्षाआधी होती 254 कोटी रुपये. आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 567% ने वाढली आहे. आणि मागल्या क्वार्टरमध्ये कंपनीची सेल्स होती 108 कोटी रुपये. आणि फायनान्शियल इयर 2026च्या फर्स्ट हाफमध्ये कंपनीची सेल्स 48% ने वाढून 828 कोटी रुपये आली आहे, जे एका वर्षाआधी होती 560 कोटी रुपये. चला आता बोलूया शांती गोल्ड बद्दल. तर मित्रांनो, शांती गोल्ड क्वार्टर 2 ऑपरेशनल अपडेट रेव्हेन्यू सर्जेस 60% इयर ऑन इयर बेसिस ऑन स्ट्रॉंग डिमांड. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, शांती गोल्ड इंटरनॅशनल लिमिटेड या कंपनीने आपल्या फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर 2 चा बिझनेस अपडेट डिस्क्लोज केला आहे. तर मित्रांनो, या कंपनीचा रेव्हेन्यू क्वार्टर 2 मध्ये इयर ऑन इयर बेसिसवर 60% ने इन्क्रीज झाला आहे. तसेच मित्रांनो, कंपनीचा रेव्हेन्यू फायनान्शियल इयर 2026च्या फर्स्ट हाफ मध्ये इयर ऑन इयर बेसिसवर कंपनीचा रेव्हेन्यू
40% वाढला आहे. चला आता बोलूया सोलार इंडस्ट्रीज इंडिया लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, सोलार इंडस्ट्रीज सेक्युअर ₹483 कोटी ऑर्डर फ्रॉम SECL फॉर सप्लाय ऑफ बल्क एक्सप्लोजिव्स. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, सोलार इंडस्ट्रीज इंडिया लिमिटेड या कंपनीला कोल इंडिया लिमिटेडच्या सबसिडरी कंपनी साऊथ ईस्टर्न कोलफील्ड्स लिमिटेड, ज्याला शॉर्ट फॉर्म मध्ये म्हणतात SECL, कडून 483 कोटी रुपयांचा ऑर्डर मिळाला आहे. आणि मित्रांनो, हा ऑर्डर सोलार इंडस्ट्रीज इंडिया लिमिटेडला 2 वर्षाच्या पिरियड मध्ये एक्झिक्यूट करायचा आहे. आता बोलूया कोल इंडिया लिमिटेड आणि इरकॉन इंटरनॅशनल लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, कोल इंडिया साइन पॅक्ट विथ इरकॉन इंटरनॅशनल फॉर रेल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, कोल इंडिया लिमिटेड आणि इरकॉन इंटरनॅशनल लिमिटेड या दोन कंपन्यांनी MOU म्हणजे मेमोरेंडम ऑफ अंडरस्टँडिंग साइन केला आहे. कशासाठी? कोल इंडिया लिमिटेड आणि त्यांच्या सबसिडरी कंपन्यांसाठी कोलकाता मध्ये जॉईंटली रेल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप करण्यासाठी. चला आता बोलूया गार्डन रिच शिपबिल्डर्स अँड इंजिनियर्स लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, गार्डन रिच शिपबिल्डर्स साइन MOU विथ सेंट्रम इलेक्ट्रॉनिक्स. तर मित्रांनो, गार्डन रिच शिपबिल्डर्स अँड इंजिनियर्स लिमिटेड या कंपनीने MOU म्हणजे मेमोरेंडम ऑफ अंडरस्टँडिंग म्हणजे एका प्रकारचा ॲग्रीमेंट साइन केला आहे सेंट्रम इलेक्ट्रॉनिक्स सोबत. कशासाठी? जॉईंटली ॲडव्हान्स नवाल नेव्हिगेशन सिस्टीम्स डेव्हलप करण्यासाठी. आणि मित्रांनो, याच्या थ्रू गार्डन रिच शिपबिल्डर्स अँड इंजिनियर्स लिमिटेडने इंडिजेनस म्हणजे स्वदेशी डिफेन्स टेक्नॉलॉजी मध्ये एक मोठा पाऊल उचलला आहे. चला आता बोलूया इरडा म्हणजे इंडियन रिन्युएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, काही दिवसापहिले इरडाने आपल्या फायनान्शियल इयर 2026च्या Q2 चे बिझनेस अपडेट डिस्क्लोज केले होते. जसे की कंपनीचा सँक्शन इयर ऑन इयर बेसिसवर 86% ने वाढून 33,148 कोटी रुपये आला होता. लोन डिसबर्समेंट इयर ऑन इयर बेसिसवर 54% ने वाढून 15,043 कोटी रुपये आला होता. तसेच इरडाचा लोन बुक आउटस्टँडिंग ॲट द एंड इयर ऑन इयर बेसिसवर 31% ने वाढून 84,445 कोटी रुपये आला होता. आज ऑफिशियल अपडेट आली आहे इरडा म्हणजे इंडियन रिन्युएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी लिमिटेड कडून की इरडाचे फायनान्शियल इयर 2026च्या Q2 चे रिझल्ट आपल्याला 14 ऑक्टोबर 2025 ला पाहायला मिळणार आहे. आणि मित्रांनो, मागल्या क्वार्टरमध्ये म्हणजे जून 2025 या क्वार्टरमध्ये आपण जर कंपनीचा नेट प्रॉफिट बघितला तर तो इयर ऑन इयर बेसिसवर आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर खाली आलेला होता. आणि मित्रांनो, आता जो येणार आहे Q2 चा रिझल्ट तो बघणे खूप इम्पॉर्टंट राहणार आहे की यावेळेस सुद्धा नेट प्रॉफिट खाली येणार आहे की वर जाणार आहे. चला आता बोलूया टाटा ग्रुपच्या जबरदस्त कंपनी TCS बद्दल म्हणजे टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, TCS Q2 रिझल्ट प्रिव्ह्यू प्रॉफिट आफ्टर टॅक्स लाईकली टू ग्रो अप टू 10% इयर ऑन इयर बेसिस. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, उद्या आपल्याला TCS चे Q2 चे रिझल्ट पाहायला मिळणार आहे. आणि मित्रांनो, ब्रोकरेजेसचा असा अनुमान आहे की TCS चा नेट प्रॉफिट 3.7% ते 9.6% या दरम्यान ग्रो होऊ शकतो इयर ऑन इयर बेसिस. तसेच या कंपनीचा रेव्हेन्यू येऊ शकतो 12,346 ते 13,058 कोटी
रुपये या दरम्यान. तसेच रेव्हेन्यू इयर ऑन इयर बेसिसवर 0.7% ते 2.2%च्या मध्ये ग्रो होऊ शकतो इयर ऑन इयर बेसिस. आणि रेव्हेन्यू येऊ शकतो TCSचा 64,200 कोटी रुपये ते 65,700 कोटी या दरम्यान. तर मित्रांनो, उद्या ही जी कंपनी आहे TCS फोकसमध्ये राहणार आहे. तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे आजचा आपला व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया उद्या संध्याकाळी 6 वाजता. तोपर्यंत टाटा, बाय बाय.